प्ले ग्राउंड बनाना चाहिए, बड़े बड़े अच्छे डेवलपमेंट करना चाहिए। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। चला आम्हाला जाऊ दे, आंदोलन करताना जाऊ दे आसपास यार मॅडमला बोलवतो बरोबर रास्ता रोको रास्ता रोको रास्ता रोको। नमस्कार, देखिए विरोध चालू हो चुका है। मैं हूं अंजन गोस्वामी। आपकी आवाज़ मोदी समाज को यहाँ रोका जा रहा है। ये बहुत बड़ी जंग है अदानी के खिलाफ, जिन्होंने लोगों को यहाँ शिक्षित करने जोपर्यंत सर्व थांबत नाही ना तोपर्यंत आम्ही इथे जाणारच नाही। कशाला गेटवरती अडवताय? गेटवरती अडवताय। ऑलरेडी शुरू हो चुकी है। आगे देखते हैं, आप लोगों को देखिए न्यूज आप तक पहुंच जाएगी। सारी सच्चाई क्या होती है, आखिरकार पूरी समाज जो हमारे यहाँ के विधायक आम्ही थांबवतो। आम्हाला बोलू दे साहेब, ते आमचा बी सर्वे थांबवा। निवेदन मुख्यमंत्री
हमारे डीसीपी सर आ चुके हैं। हमारे स्थानीय असम से डीसीपी सर की बात हो रही है। तुम्हाला सांगितलं 9:30 वाजता तुमची गाडी जाण्याची काय तुमच्या गाडीत गेल्या आम्हाला माहित होतं. अरे पण आम्हाला माहित तुम्ही गाडी आणू शकता. तुम्ही आणू कशा गाडीमध्ये कशी आणू शकता. सुरक्षा देण्याची जबाबदारी तुमची. मला माझ्या सरकारी कर्मचारी नोकर आहे, तोही सरकारी कर्मचारी नोकर आहे. ठीक आहे, पण तुम्ही उपस्थिती करायची गरज आहे. साहेब मी त्यांच्याशी बोलून गेलो बाकी सगळे सातबारे जेव्हा आमची बोले झाले ना कोकण आयुक्तांकडे आम्ही अपील फाईल केली. बरोबर आहे. त्यांनी आम्हाला निर्णय दिला रिव्हिनिंग मिनिस्टर इकडे अपील फाईल केलं. त्यांनी आमची केस घेतली नाही म्हणून त्यांना 2 रिमाइंड लेटर दिली, ती पण माझ्या झालं. त्यांच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर साहेब माझं ऐकून घ्या ना. त्याच्यानंतर एक मिनिट साहेब त्याच्यानंतर आम्ही मी मुक्तेश्वरला सोसायटीला ऐकल्याशिवाय शासनाने कुठला निर्णय घ्यायचा नाही. बरं एक मिनिट. त्याच्यानंतर हायकोर्टाने दुसरी ऑर्डर दिली की रेव्हेन्यू मिनिस्टरने 4 महिन्यामध्ये मुक्तेश्वरची पिटिशन ऐकावी लागली, सुनावणी घ्यावी लागली. यांना मी काय बोलतो, सुनावणी आमची रेव्हेन्यू मिनिस्टरकडे स्थगित करा. सर्वे थांबलेला आहे.
येत आहे का तुम्हाला? नाही, आमचा विरोध सरकारी कर्मचाऱ्यांची नाही, आमचा विरोध हे शासनाने जे निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात आहे. ताबडतोब डिलीट करावा. आमचे इकडचे 4-5 लोक जे आमचे सोसायटीचे प्रमुख 4-5 लोक आहेत ते आता डिसाईड करावा कोण 5 लोक जाणार ते जाऊन तिकडे सर्वांना विचारणार 5 लोकांच्या समोर त्यांनी कॅमेरामध्ये जे काही केलं असेल त्यांनी डिलीट करावा. त्यांनी शांततेने इथे जावं आणि आम्ही पण इकडनं जाऊ. पण तुम्ही असं तुम्ही इथे जॅम केला तिकडे जॅम केला लोकांना येऊन जाऊन देत नाही हे कसा निर्णय आहे का?
निकाल यशस्वी झालं असं मी जाहीर करतो. सरकार हमसे डरती है, अरे लड़ेंगे, मच्छीमार एक जुटीचा, मच्छीमार एक जुटीचा. माझ्या सर्व कोणी महिला भगिनी मातानं सगळे आपले मच्छीमार बांधव मालाडचे सर्व नागरिक ज्यांनी ज्यांनी आपसाचे सर्व ग्रामस्थ, एरंगलचे ग्रामस्थ, भाटीचे ग्रामस्थ, भरचे ग्रामस्थ, धारवली आपला आदिवासी पारा सर्वांनी मिळून आज एकत्रित हा सर्वे बंद केला. जो काही सर्वे झाला होता अस्लम शेख साहेबांनी तिथे मागणी केली की आजचा झालेला आम्हाला सांगितलं होतं 11 वाजता सर्वे सुरू होणार, पण हे लोक आले 6:45 वाजता आणि यांनी जो काही सर्वे केला होता तो अस्लम शेख साहेबांनी सांगितलं की तो सर्वे तर आपण गेल्यावरती बंद केलाच, पण जो काही सर्वे केलेला आहे तो डिलीट करा अशी आपली सर्वांची मागणी होती. आताच आम्ही बसलो होतो मीटिंग मध्ये, त्या मीटिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सर्वे केलेला नाही आहे आणि तसं आम्ही पोलीस स्टेशनला स्टेटमेंट मध्ये लिहून देतो असं सिटी सर्वे ऑफिसरनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा आपलं आंदोलन आज तुमचं यशस्वी झालेलं आहे. तुम्हाला खरोखर जेवढं धन्यवाद द्यावं, जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. एकदा स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवा अशी विनंती करतो. आज आपल्याला या विभागाचे डीसीपी भोईटे साहेब, एसीपी पडवी मॅडम आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाण्याचे नगरकर साहेब आणि सर्व पोलिसांनी, महिला पोलिसांनी आज आपण सहकार्य केलं. आपल्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली नाही. त्यांचं पण एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. आणि यानंतरची पुढची रूपरेषा असेल ते आपले आमदार अस्लम शेख साहेब सांगतील. धन्यवाद. सर्वप्रथम आपण सगळे इथे आले शांतपणे. आपण इथे आता ऐका, जर ऐका हो ताई, थोडा 5 मिनिटं ऐकून घ्या फक्त. आज सरकारतर्फे जोर जबरी करीने इथे सर्वे करायचा प्रयत्न केला होता. सर्वेने टाइम दिला होता 9:30 वाजता, 10 वाजता पोहोचणार, पण ते लवकर पोहोचले. आणि आजूबाजूच्या जागाचे जे मालक होते त्यांनी त्याचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कलेक्टरनी त्याची दखल घेतली नाही, हे आज समोर दिसण्यात आलेलं आहे. आम्ही आज डीसीपी साहेब आणि बाकीचे पोलीस अधिकारी आणि ते सीटीएसओना हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते कायदेशीर करा, बलजबरीचा उपयोग आमच्यावरती करू नका. आम्ही इथे राहणार आहे आणि मरणारी लोक आहेत, आम्ही इथे घाबरणारे लोक नाही. जे तुम्हाला करायचे असेल कायदेशीर करा, नाहीतर करायचा प्रयत्न करू नका. ही जे जागा आहे ते जागाच्या संदर्भामध्ये कोर्टाने 4 आठवड्यामध्ये ते मुक्तेश्वर सोसायटीला आदेश दिलेले आहेत की त्या हिशोबाने सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे. हे निर्णय न घेता कलेक्टर जोरजबरी करायचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे. परवा दिवशी आपली मीटिंग झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही थांबावं, आम्ही सगळे ग्रामसंस्था आणि मालाडकरचे लोक जाऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटू, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना भेटू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्याच्यानंतरच तुम्ही करा. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला साहेब करता येणार नाही, मला शासनाचा आदेश आहे. तर मी आज एवढंच, आज आमच्या सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये हेच झालेलं आहे, आम्ही 1 महिन्याचा टाइम दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये शासनाने आम्हाला सगळ्यांना घेऊन बसावा, आमची मागणी ऐकावा. जेवढे मच्छीमार सोसायटी आहे, जेवढे ग्रामसंस्था आहेत, सगळ्यांची त्यांनी बाजू ऐकून घ्यावी, त्याच्यानंतरच इथे पाऊल ठेवावा. जर असं नाही केलं, मध्ये काय करायचा प्रयत्न केला तर अशीच लोक जमतील. आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जर आम्हाला शासनाने टाइम नाही दिलं
तर आपण तिथे जाऊन ठिय्या आंदोलन आपण करूया. आपण सगळ्यांनी तशी तयारी ठेवायची. आणि आज शांतताने पोलिसांनी व्यवहार आपल्या बरोबर चांगला केला. पोलिसांनाही समजतं, सिटीएसना पण समजतं, पण शासनाचे जे हुकूम असते त्यांना ते टाळता येत नाही. म्हणून आम्ही ते आमचे शत्रू नाही. तिचं काम किंवा हायकोर्टच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचं काम कोणीही करू नये असंही त्यांना आम्ही आज रिक्वेस्ट केलेली आहे. आणि त्यांनीही ते त्याच्यावरती लक्ष घेतील किंवा लिगल ओपिनियन घेतील. त्यापर्यंत हे होत नाही, त्यापर्यंत आपलं हे आंदोलन चालू असणार. आम्ही सगळे असंच गप्प बसणार नाही. 1 महिन्याचा टाइम, आजपासून 1 महिन्याचा टाइम आपण त्यांना दिलेला आहे. 1 महिन्याच्या टायमामध्ये आम्ही खासदार साहेब, सर्व पक्षाचे नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, त्याची डेट घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण बसूया. सोसायटीचे जे आज जसे आपले सगळे लोक बसले होते, सगळे सोसायटीची लोक, सगळे गावाची 2-2 लोक घेऊनच आज आपण मीटिंग घेतलेली आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, असे 2, 4, 5 लोकांनी मीटिंग नाही घेतलेली आहे. सगळे पक्षाचे लोक असते, सगळे गावाचे लोक, सोसायटीचे लोक, सगळ्यांना घेऊन सविस्तर आपली जी बाजू आहे ते आम्ही शासनाला मांडलेली आहे. शासन त्याच्यावरती आपला नोंद तयार करतील, त्यांनी आपला स्टेटमेंट तयार करून ते शासनाला पोलीसवाले पाठवतील. आणि आता आपला सगळं आंदोलन व्यवस्थित संपलेलं आहे. जबाब लिहिणारे जे लोक आहेत आतमध्ये जबाब लिहित आहेत आपले तर्फे, म्हणजे एक तर मलाडकर तर्फे तिकडे जबाब लिहिला जाणार. त्याच्यानंतर आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना नोटिसेस आले, त्याचं व्हायोलेशन झालंय ते लिहतील, कोर्टाचं व्हायोलेशन झालं ते लिहतील. आता जसं आपण इथपर्यंत आलोय तसंच व्यवस्थित आपल्या घर परत आपण परत जावा, परत काय शांतताने जावं. कारण आपल्याला कोणाला इथे लॉ अँड ऑर्डर, कोणाचं बस थांबवायची इच्छा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा इच्छा नाही, पोलिसांना पण आपल्याला मारायची इच्छा नाही. हे सगळं कायदा व्यवस्था आपल्याला पाळायचं. आपली लढाई आपण कायदेशीर लढू आणि आपण कायदेशीर ती लढाई जिंकू, हेच आपल्याला सांगायचं आहे. एवढं सोपं जाणार नाही. या मुंबईकरांच्या भूमिपुत्राला बाजूला ठेवून असं कुठे त्याला काम करता येणार नाही, हेच सांगायचं आहे. आणि व्यवस्थितपणे आता हे संपल्यानंतर मेहरबानी करून आपण आरामात रांगेत जसे आत आले तसंच आपण परत बाहेर जावं. थँक्यू सो मच. प्लेग्राउंड बनाना चाहिए, बड़े बड़े अच्छे डेवलपमेंट करना चाहिए.